3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला आहे, तो म्हणजे अक्षय तृतीया मुहूर्त. बघा, अक्षय तृतीया म्हणजेच कधीही क्षय न पावणारे, कधीही न संपुष्टात येणारे. या दिवशी आपण भरपूर जण सोने चांदी खरेदी करत असतो किंवा अजून भरपूर वस्तू आपण खरेदी करत असतो. पण या दिवशी पितरांच्या सेवेला देखील तितकंच महत्व आहे. अक्षय तृतीया हा पितरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे चुकून ही तुम्ही संधी सोडायची नाही. बघा, आपल्या घरामध्ये मुलबाळ न होणे, आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती न होणे, प्रगती खुंटणे किंवा घरात सतत एखादी व्यक्ती आजारी पडणे किंवा कोणतंच कामात यश न मिळणे, या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर प्रखर पितृदोष असतो. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही देवाला नारळ फोडा, कितीही देवाला नवस बोला, तर ज्यावेळेस पितृदोष प्रखर असतो त्यावेळेस काहीही आपल्या देवदेव करून उपयोग नसतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही पितरांची सेवा कशा पद्धतीने करायची, केळी आणि करा कशा पद्धतीने पूजायची, पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याचे लिंक मी खाली दिलेली आहे. खाली जे त्रिकोणी बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.